स्वामी समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 16.3 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इफ हाईट h अँड रेडियस ऑफ द बेस आर ॲज गिवन बिलो. आता आपल्याला बघा, आता सिलेंडरचं हाईट दिलेली आहे, राईट, आणि रेडियस ऑफ द बेसचा रेडियस दिलेला आहे. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर, आणि सिलेंडरचं आपल्याला व्हॉल्यूम फाइंड करायचं आहे. ओके, आता आपण एक एक काय सॉल्व करायला सुरुवात करूया. आता त्यामधील फर्स्ट बघा, त्याचा रेडियस दिलेला आहे 10.5 सेंटीमीटर आणि हाईट दिलेली आहे 8 सेंटीमीटर. फर्स्ट आपल्याला गिवन जे काही दिलेलं आहे ते काय लिहून घेऊया. रेडियस ऑफ बेस ऑफ सिलेंडर इज इक्वल टू काय होणार आहे, 10.5, राईट, अँड हाईट, आणि हाईट आपल्याला किती दिलेली आहे, हाईट h 8 सेंटीमीटर, राईट, आणि ही काय r आहे, सेंटीमीटरमध्ये आहे. ओके, नंतर आता आपल्याला काय काढायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. आता त्याचा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. त्याचा फॉर्म्युला काय आहे तर पाय r²h, आणि हे जे फॉर्म्युला आहेत ते तुम्ही काय म्हणजे लर्नच करायचे आहेत. इज इक्वल टू पाय म्हणजे 22/7, r आपल्याला दिलेले आहे 10.5, या 10.5, राईट, आणि याचा स्क्वेअर घ्यायचा आहे, त्यामुळे हे आपल्याला 2 टाइम्स लिहिलं तरी चालेल, आणि h दिलेला आहे 8. ओके, आता 7 आपण ह्याला काय डिवाइड करूया. 7 1 ज 7, राईट. आता पॉईंट इथं येणार आहे आणि 3 राहतं आहे, आणि 7 5 ज 35. ओके, म्हणजे 22 × 1.5 × 10.5 × 8. आता बघा, आपण फर्स्ट काय ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. ओके, म्हणजेच आता 22 × 15 किती होत आहे, 15 2 ज 30, 3 कॅरी ओव्हर गेलं, 0 आलं, 15 2 ज 30 प्लस 3 33. ओके, आणि इथं पॉईंट असल्यामुळं आपल्याला इथं पॉईंट द्यायचा आहे, त्यामुळे ह्याचं फक्त किती आलेलं आहे, 33 इंटू, आता ह्याचं आणि ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन करूया. 105 × 8, 8 5 ज 40, राईट, आणि 8 1 ज 8, आणि इथंही पॉईंट नंतर एक नंबर आहे, तसंच आपल्याला इथंही तेच करायचं आहे, म्हणजे किती फक्त 84 येणार आहे, 84. ओके, आता आपण काय करूया, ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. 84 × 33, 4 3 ज 12, राईट, आणि 3 8 ज 24 प्लस 1 केलं 25 झालं. नंतर 0, आता सेम नंबर्स असल्यामुळं म्हणजे नंबर आहे हे इथं येणार आहेत, आपल्याला वापस मल्टिप्लिकेशन करण्याची काही गरज नाही. 2 5 आणि 2, आता आपण काय ॲडिशन करूया, किती होत आहे, 2 5 + 2 7, 5 + 2 7 आणि 2, राईट. आता इथं पॉईंट नाही आहे, डायरेक्ट लिहायचं आहे आपल्याला, 2772. आणि तुम्ही बघितलं तर आता म्हणजे इथं 3 हे आलेले आहेत, म्हणजे पाय, रेडियस आणि हाईट आलेली आहे, आणि प्रत्येकाचे सेंटीमीटर 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 म्हणजे काय होणार आहे, क्यूब सेंटीमीटर होणार आहे, राईट, म्हणजे CCM. ओके, आता सेकंड बघा, सेकंड काय आहे, r = 2.5 मीटर, राईट. आता हे काय मीटरमध्ये आपल्याला दिलेलं आहे, आणि हाईट आहे 7 मीटर. आता सेम इयर वरती जसं केलं तसंच करायचं आहे आपल्याला. रेडियस ऑफ बेस ऑफ सिलेंडर म्हणजेच r = किती आहे, 2.5 मीटर, अँड हाईट म्हणजेच h = 7 मीटर. ओके, नंतर नेक्स्ट, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर, याचा फॉर्म्युला काय आहे तर पाय r²h, राईट.
आणि पाय म्हणजेच 22/7 आणि आर आपल्याला दिलेला आहे किती 2.5. आता स्क्वेअर आहे त्यामुळं आपण काय 2 टाइम्स हे लिहूया. ओके. आणि जर आपल्याला काय स्क्वेअर आता ह्याचा माहीत आहे, ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेपला मी घेते ते इंटू 7. आता 7 7 कट होणार आहे त्यामुळे काय राहणार आहे 22 इंटू आता 25चा स्क्वेअर आहे 625. ओके. त्यामुळे आपण काय नंबर ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं की 625 येणार आहे. आणि इथं पॉईंट नंतर एक नंबर आलेला आहे, इथं पॉईंट नंतर एक नंबर आलेला आहे, म्हणजे पॉईंट नंतर आपल्याला 2 नंबर्स ठेवायचे, तर त्यामुळे इथं पॉईंट येणार आहे म्हणजे 6.25. ओके. आता आपण ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. 625 इंटू 22 बघा आता किती होतं 2 5 ज 10 2 2 ज 4 प्लस 5 2 6 ज 12 राईट. आणि इथं 0. आता नंबर सेम आलेला आहे त्यामुळं आपल्याला काय वापस मल्टिप्लिकेशन करण्याची गरज नाही, ॲज इट इज हे नंबर लिहून घेऊया आपण 0 5 2 1. आता काय ॲडिशन करूया 0 5 5 प्लस 2 7 2 प्लस 1 3 आणि 1 राईट. आता तुम्ही बघितलं तर इथं पॉईंट आलेला आहे, पॉईंट नंतर 2 नंबर्स आलेले आहेत, तसंच आपल्याला इथंही तेच करायचं आहे राईट. म्हणजे पॉईंट नंतर 2 नंबर्स आले पाहिजेत, म्हणजेच आपला ॲन्सर काय आलेला आहे 137.50. आणि इथंही आता 3 हे असल्यामुळं काय येणार आहे क्यूब, पण इथं म्हणजे मीटर येणार आहे कारण मीटरमध्ये आपल्याला मेजरमेंट आहे त्यामुळं मीटर येणार आहे राईट. आता नेक्स्ट बघा काय होतंय थर्ड काय आहे R इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर आणि H इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओके. आता रेडियस ऑफ बेस ऑफ सिलेंडर म्हणजेच R इज इक्वल टू काय आहे 4.2 सेंटीमीटर. ओके. आणि नंतर अँड हाईट इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओके. आता नेक्स्ट आपल्याला काय फॉर्म्युला लिहायचा आहे याचा व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इज इक्वल टू पाय R²H. पाय म्हणजे 22/7 राईट. आणि आर आपल्याला दिलेला आहे 4.2 इंटू 4.2 का तर स्क्वेअर आहे म्हणून, आणि एच दिलेला आहे 5. आता आपण 7 डिवाइड करूया. 7 1 ज 7 7 6 ज 42 होते, पण इथं पॉईंट आल्यामुळे इथं 0.6 येणार आहे. ओके. आणि आता आपण काय करूया ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया, नंतर ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. ओके. आणि 22 6 किती होणार आहे 132 राईट 132. पण आता पॉईंट इथं आलेला आहे त्यामुळे इथं आपला पॉईंट येणार आहे राईट 13.2 इंटू आता 42 इंटू 5 करूया आपण इथं 42 इंटू 5 आणि 5 2 ज 10 5 4 ज 20 प्लस 1 21 येते. पण इथं पॉईंट आलेला आहे त्यामुळे आपल्यालाही इथं पॉईंट द्यायचा आहे त्यामुळे फक्त 21 राहते. ओके. नंतर आपल्याला काय ह्या दोन्हीचं आता मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे 132 इंटू 21 राईट. आता बघा काय होतंय 21 2 ज 42 होतंय राईट, म्हणजे 4 कॅरी ओव्हर गेलं 2 आलेलं आहे. 21 3 ज 63 होतंय प्लस 4 केलं 67 झालं आणि 21 1 ज 21 प्लस 6 केलं 27 झालं. ओके. म्हणजे इथं ॲन्सर काय आलेला आहे तर 2772. आणि इथं पॉईंट नंतर एक नंबर आहे तसंच आपल्याला इथंही तेच करायचं आहे. ओके. आणि आता ह्याचं युनिट काय येणार आहे बघा आता सेंटीमीटर आहे आणि म्हणजे क्यूब सेंटीमीटर. ओके. आपलं काय हे युनिट आलेलं आहे. आता फोर्थ बघा R इज इक्वल टू 5.6 सेंटीमीटर H इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजेच काय रेडियस ऑफ बेस ऑफ सिलेंडर
राईट. म्हणजेच आर इज इक्वल टू किती दिलेलं आहे 5.6 सेंटीमीटर. राईट. आणि त्याची हाईट अँड हाईट एच इज इक्वल टू किती 5 सेंटीमीटर. ओके. आणि आता आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर काढायचं आहे आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इज इक्वल टू काय पाय आर स्क्वेअर एच. ओके. आणि इथं पाय म्हणजे काय 22/7 असतंय आणि आर आपल्याला दिलेला आहे 5.6. आता त्याचं काय स्क्वेअर आहे त्यामुळे हे काय 2 टाइम्स आपल्याला घ्यायचं आहे. ओके. 5.6 इंटू 5.6 आणि एच दिलेला आहे 5. राईट. नंतर आता आपल्याला काय 7 आपण भागायला घालवू शकतो. किती होणार आहे बघा आता 7. आता इथं पॉईंट आल्यामुळं इथं फर्स्ट 0 येणार आहे 0.78 जर 56 येते. राईट. म्हणजेच किती नंबर झाले 12 इंटू 0.8 इंटू 5.6 इंटू 5. ओके. फर्स्ट आपण काय करूया तर ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. ओके. म्हणजे 22 किती होत आहे 176 होत आहे. राईट. 176. आणि आपल्याला इथं पॉईंट आलेला आहे त्यामुळे इथंही पॉईंट येणार आहे त्यामुळे 17.6 इंटू ह्याचं केलं. आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. ओके. 56 इंटू 5. 5 6 जा 30. 5 5 जा 25 प्लस 3 केलं किती झालं तर 28 झालेलं आहे. राईट. म्हणजे 280. आणि इथं पॉईंट आलेला आहे त्यामुळे इथं पॉईंट येणार आहे. राईट. त्यामुळे हे काय कॅन्सल होणार आहे. म्हणजे आता आपल्याला ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके. 176 इंटू 28. आता बघा किती होत आहे तर मल्टिप्लिकेशन करून 8 6 जा 48 4 कॅरी ओव्हर गेलं 8 आलं. 8 7 जा 56. राईट. प्लस 4 केलं 60 आलं. 8 1 जा 8 प्लस 6 केलं 14 आलं. नंतर इथं 0 घ्यायचं आहे 2 घ्यायचं आहे म्हणून 2 6 जा 12 2 1 कॅरी ओव्हर 2 7 जा 14 कॅरी ओव्हरचा प्लस 15 झालं. 5 1 कॅरी ओव्हर आला 2 1 जा 2 प्लस 1 3 आलं. ओके. ॲडिशन केलं बघा किती येते 8 2 5 प्लस 4 9 झालं 3 प्लस 1 4 झालं. ओके. आणि 4 9 2 आणि 8 हा नंबर आलेला आहे. राईट. ह्याचं मल्टिप्लिकेशन करून आता इथं पॉईंट नंतर एक नंबर आहे तसंच आपल्याला इथंही करायचं आहे. पॉईंट नंतर एक नंबर आला पाहिजे म्हणजे 492.8 हे आपलं काय ॲन्सर आलेलं आहे. आणि इथं काय येणार आहे क्यूब आणि सेंटीमीटर आहे त्यामुळं सेंटीमीटर. ओके. आता क्वेश्चन नंबर 2 बघूया आपण. Question number 2. How much iron is needed to make a rod of length 90 cm and diameter 1.4 cm? आपल्याला इथं सांगितलेलं आहे रॉडची लेंथ आहे 90 सेंटीमीटर आणि डायमीटर आहे 1.4 सेंटीमीटर. ओके. आणि हा रॉड बनवण्यासाठी आपल्याला किती आयर्न लागेल म्हणजे किती लोखंड लागेल ते आपल्याला काही सांगायचं आहे. फर्स्ट आता तुम्ही बघितलं तर इथं डायमीटर रॉडचा दिलेला आहे त्याचं कन्वर्जन आपल्याला रेडियसमध्ये करावं लागणार आहे. राईट. म्हणजेच आता बघा डायमीटर ऑफ रॉड म्हणजेच काय डी इज इक्वल टू किती दिलेलं आहे 1.4 सेंटीमीटर. देअरफोर त्यामुळे रेडियस किती होणार आहे रेडियस आर इज इक्वल टू D/2 असतं म्हणजेच ह्याच्या हाफ असतं म्हणजेच 1.4/2. राईट. आणि आता आपण ह्याला भाग घालवू शकतो काय 2 0 जा 0 पॉईंट येणार आहे 2 7 जा 14. राईट. म्हणजे किती येत आहे तर 0.7 सेंटीमीटर. ओके. नंतर नेक्स्ट अँड लेंथ किती दिलेली आहे अँड लेंथ म्हणजेच काय हाईट होणार आहे. राईट. आता हा समजा काय आहे रॉड आहे म्हणजे हा सिलेंड्रिकल शेपच आलेला आहे आणि त्याचा आपण रेडियस म्हणजे इथला हा रेडियस काढलेला आहे तो किती 0.7 आणलेला आहे आणि लेंथ दिलेली आहे ही किती 90 सेंटीमीटर म्हणजेच ही काय हाईट होणार आहे त्या रॉडची म्हणजेच लेंथ म्हणजेच हाईट इज इक्वल टू किती 90 सेंटीमीटर. ओके. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे तर व्हॉल्यूम ऑफ द रॉड काढायचा आहे म्हणजेच आपल्याला किती पत्रा लागणार आहे तो भेटणार आहे. ओके.
व्हॉल्यूम ऑफ द रॉड इज इक्वल टू, आणि व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडरचा हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. म्हणजेच काय होणार आहे, पाय आर स्क्वेअर एच. पाय म्हणजे 22/7. आपला रेडियस आपण काढलेला आहे किती, 0.7, आणि याचा काय स्क्वेअर घ्यायचा आहे, राईट. इनटू हाईट किती आहे तर 90 आहे, राईट. म्हणजे 22/7 इंटू, आता ह्याचा आपण डबल टाईम न लिहिता आपल्याला काय, आता 7चा स्क्वेअर आपल्याला माहीत आहे, राईट. त्यामुळे 7चा स्क्वेअर म्हणजे पण इथं 0 पॉईंट आलेला आहे, त्यामुळे इथंही 0.49 असं होणार आहे, इंटू 90, राईट. नंतर आता बघा 7 आपण ह्याला काय करू शकतो तर डिवाइड करू शकतो, राईट. म्हणजेच काय होणार आहे, 7 1 ज 7, 7 0 ज 0, नंतर 7 0 ज 0, आणि 7 7 ज 49. म्हणजेच काय 22 इंटू 0.07 इंटू 90. ओके, राईट. आता आपण काय करूया, फर्स्ट ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. 22 7 154 असते, राईट. 22 7 154 असते. आणि तुम्ही बघितलं तर इथं पॉईंट नंतर 2 नंबर, म्हणजे पॉईंट नंतर 2 नंबर्स आलेले आहेत, तसंच आपल्याला इथंही करायचं आहे. म्हणजे 1.54 ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन होते, नंतर 90. ओके, आता आपण ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करूया. 154 इंटू 9, आपण पॉईंट आणि 0 म्हणजे आहे ते नंतर देऊ. 9 4 किती होत आहे तर 36, राईट. 36. 9 5 45 प्लस 3 केलं 48 झालेलं आहे. 9 1 9 प्लस 4 केलं 13 होतात, राईट. आता हा 0 इथं घालायचा आहे, नंतर आपण घालू म्हटलं तसं. आणि नंतर बघा आता पॉईंट नंतर 2 नंबर्स आलेले आहेत, तसंच इथंही आपल्याला करायचं आहे. म्हणजेच 138.60 हे आपलं ॲन्सर आलेलं आहे. 138 पॉईंट. आता 6 जरी लिहिलं तर पुढचे 0 जरी लिहिलं नाही तरी चालतं. म्हणजेच 138.6, आणि हे काय सेंटीमीटर क्यूब किंवा CCM असंही आपण लिहू शकतो. ओके, म्हणजे आपल्याला काय काढायचं होतं, व्हॉल्यूम ऑफ आयर्न रॉड इज किती आलेला आहे तर 138.6 सेंटीमीटर क्यूब, राईट. आपलं हे काय ॲन्सर आलेलं आहे. ओके. क्वेश्चन नंबर 3, हाऊ मच वॉटर विल ए टँक होल्ड इफ द इंटिरियर डायमीटर ऑफ द टँक इज 1.6 मीटर अँड इट्स डिप्थ इज 0.7 मीटर. आता आपल्याला इथं सांगितलेलं आहे वॉटर विल ए टँक होल्ड, म्हणजे टँकमध्ये किती पाणी बसेल इफ द इंटिरियर डायमीटर त्या टँकचा 1.6 मीटर असेल आणि डेप्थ असेल 0.7 मीटर. ओके, तर त्या टँकमध्ये किती पाणी बसेल ते आपल्याला काय काढायचं आहे, फाइंड करायचं आहे. फर्स्ट आता आपल्याला बघा त्या टँकचा डायमीटर दिलेला आहे, त्याचं काय रेडियसमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल, आणि व्हॉल्यूम ऑफ द टँक काढावं लागेल, आणि नंतर किती पाणी त्या टँकमध्ये बसेल ते काढावं लागेल. ओके, डायमीटर ऑफ द टँक म्हणजेच डी किती दिलेला आहे आपल्याला 1.6 मीटर. आता त्याचं रेडियसमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. देअरफॉर रेडियस म्हणजेच आर इज इक्वल टू काय हाफ ऑफ डी होतं आहे, राईट. म्हणजेच 1.6/2. म्हणजेच आता 2 आपण डिवाइड करूया. 2 0 0 पॉईंट येणार आहे, 2 8 16, म्हणजेच किती 0.8 मीटर येणार आहे, राईट. आणि नंतर आपल्याला डेप्थ दिलेली आहे, म्हणजेच ती काय म्हणजे डेप्थ टँकची म्हणजेच काय हाईट असणार आहे, राईट. म्हणजेच h इज इक्वल टू 0.7 मीटर. ओके, देअरफॉर नंतर काय व्हॉल्यूम ऑफ द वॉटर टँक. आता हाही वॉटर टँक असणार आहे, तो काय सिलेंड्रिकल शेप असणार आहे, त्यामुळे त्याचा काय फॉर्म्युला असणार आहे तर व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडरचा जो फॉर्म्युला आहे तोच इथं यूज करायचा आहे. पाय आर स्क्वेअर एच इज इक्वल टू 22/7 एच आहे, एच
22/7 इंटू आर आपण काढलेला आहे बघा. आता 0.8 ह्याचा काय स्क्वेअर घ्यायचा आहे इंटू एच 0.7. ओके. नंतर बघा आता 22/7 इंटू आता 8चा स्क्वेअर आपल्याला माहीत आहे 64 आहे, त्यामुळे 0.64 इंटू 0.7. आता आपण 7ने ह्याला काय डिवाइड करू शकतो. 7 0 0 पॉईंट येणार आहे, 7 1 7 म्हणजेच कोणते नंबर्स राहणार आहे 22 इंटू 0.64 इंटू 0.1. आता फर्स्ट आपण ह्याचा आणि ह्याचं काय मल्टिप्लिकेशन करूया. 22 इंटू 64. आता असं करूया आपण 64 इंटू 22. 2 4 8 राईट आणि 2 6 12. 0 घ्यायचा आहे आणि सेम नंबर्स इथंही असल्यामुळं नंबर ॲज इट इज हेच येणार आहेत. 8 2 1. आता प्लस करूया आपण 8 8 + 2 10 होते राईट. 2 + 1 + 1 4 होते, 1 येते. आणि तुम्ही बघितलं तर इथं आपल्याला काय पॉईंट नंतर 2 नंबर्स घालायचे, त्यामुळे आपला पॉईंट कुठं येणार आहे तर इथं येणार आहे राईट. म्हणजे 14.08 इंटू 0.1. आता आपल्याला ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे राईट. आता तुम्ही समजा आपण पॉईंट नंतर घातलं म्हणजे आता नंबर 1408 आहे. इंटू 1 केल्यानंतर आपल्याला काय ॲज इट इज हा नंबर येणार आहे. पण आपल्याला काय करायचं आहे पॉईंट नंतर किती नंबर्स आहेत ते बघायचे, ते पॉईंट द्यायचे. आता पॉईंट नंतर बघा 1 2 आणि 3 नंबर्स आलेले आहेत. आपल्याला तसंही इथंही तसंच ठेवायचं आहे. पॉईंट नंतर 3 नंबर्स आले पाहिजे, त्यामुळे इथं पॉईंट येणार आहे म्हणजेच 1.408 1.408 राईट. आणि इथं आपल्याला मीटरचं युनिट आहे आणि त्यामुळं क्यूब मीटर आपलं येणार आहे किंवा मीटरचा क्यूब राईट. या दोन्हीपैकी आपण कोणतंही लिहू शकतो. आपण हे काय काढलं व्हॉल्यूम काढलेलं आहे वॉटर टँकचं, पण आपल्याला काय काढायचं आहे तर त्या टँकमध्ये किती पाणी आपण होल्ड करू शकतो म्हणजे बसवू शकतो ते. देअरफॉर वॉटर होल्ड इन टँक आणि ते काय लिटरमध्ये असणार आहे पाणी असल्यामुळे राईट. इन लिटर्स इज इक्वल टू आता इथं किती आलेलं आहे 1.408 इंटू 1000. आपण हे का घेतलं असं तर आपण पाठीमागंही बघितलेलं आहे 1 मीटरचा क्यूब इज इक्वल टू काय असतं 1000. 2 मिनिटं 1.408 इंटू 1000 घेतलेलं आहे. आपण का घेतलं तर 1 मीटरचा क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर असतं. ओके. आणि नंतर बघा आता त्यामुळे आपण काय ह्याला मल्टिप्लाय केलं 1000 ओके. देअरफॉर आता त्यामुळं काय येणार आहे आता आपण हा पॉईंट आहे तो नंतर घालूया. आता समजा 1408 इंटू 1000 जर असं असेल तर आपण काय करतो 1408 आणि इंटू हे जे नंबर्स जेवढे 0 आहेत तिथं हे काय पुढं घालतो आपण राईट. आता इथं बघा आता ह्याचं मल्टिप्लिकेशन हे झालेलं आहे, पण इथं पॉईंट आलेला आहे. पॉईंट नंतर 3 नंबर्स आहेत, तसं आपल्याला इथंही तेच करायचं आहे. त्यामुळं पॉईंट नंतर म्हणजे 3 नंबर्स आले पाहिजेत, त्यामुळे इथं पॉईंट येणार आहेत. पॉईंट नंतर 3 नंबर आलेले आहेत, 3 0 आलेले आहेत इथं, त्यामुळं काय हे कट होणार आहे. त्यामुळं फक्त किती नंबर येणार आहे 1408 ओके. आणि हे लिटरमध्ये आहे त्यामुळं लिटर म्हणजे त्या वॉटर टँकमध्ये किती पाणी होल्ड करू शकतो आपण 1408 लिटर 1408 लिटर. ओके. क्वेश्चन नंबर 4. Find the volume of the cylinder if the circumference of the cylinder is 132 cm and height is 25 cm. आपल्याला इथं आता सिलेंडरचं व्हॉल्यूम काढायचं आहे आणि सर्कम्फरन्स ऑफ द सिलेंडर आणि हाईट दिलेलं आहे. आता आपण आधीचे क्वेश्चन बघितले त्यामध्ये व्हॉल्यूम काढायचं होतं तर आपल्याला काय दिलं होतं तर रेडियस आणि हाईट दिलेला होता किंवा डायमीटर दिलेला होता राईट. आता इथं आपल्याला सर्कम्फरन्स दिलेला आहे त्याचा आणि आपल्याला सर्कम्फरन्सचा म्हणजे फॉर्म्युला यूज करून फर्स्ट आपल्याला काय रेडियस फाइंड करावं लागणार आहे आणि नंतर म्हणजे व्हॉल्यूम त्याचं फाइंड करावं लागणार आहे. ओके. फर्स्ट बघा आता त्यामुळे काय होणार आहे
त्याचं फर्स्ट आपण काय लिहूया, तर सर्कम्फरन्स ऑफ द सिलेंडर, सर्कम्फरन्स ऑफ द सिलेंडर किती आहे 132 सेंटीमीटर. ओके, अँड हाईट 25 सेंटीमीटर. देअरफॉर आता सर्कम्फरन्स ऑफ द सिलेंडर इज इक्वल टू काय, त्याचा फॉर्म्युला आहे तर 2πr. ओके, हा फॉर्म्युला यूज करून फर्स्ट आपण काय रेडियस फाइंड करूया. आता सर्कम्फरन्स ऑफ द सिलेंडर दिलेला आहे 132 इज इक्वल टू 2 × 22/7 आणि रेडियस आपल्याला फाइंड करायचा आहे, त्यामुळे ॲज इट इज आर लिहूया आपण. ओके, आणि 132 आता हे डिव्हिजनला आहे, ह्या साईडला आलं की काय ते मल्टिप्लायला होणार आहे आणि हे जे वरती मल्टिप्लायचे आहेत ते ह्या साईडला डिव्हिजनमध्ये जाणार आहेत. म्हणजेच 2 × 22 इज इक्वल टू रेडियस होणार आहे. राईट, फर्स्ट आता आपण 2 डिवाइड करूया. बघा किती येते, 2 6 × 12 1 राहतं आहे, 2 6 × 12 म्हणजेच किती नंबर येतोय 66 × 7/22 इज इक्वल टू रेडियस आला. आणि 22 1 × 22 आणि 22 3 × 66 म्हणजेच 3 × 7 इज इक्वल टू आर. देअरफॉर म्हणजेच आर इज इक्वल टू किती 7 3 × 21 म्हणजे 21 आणि काय सेंटीमीटरमध्ये येणार आहे. रेडियस आता काढलेला आहे. आता आपण काय त्याचं व्हॉल्यूम काढूया. व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इज इक्वल टू काय, त्याचा फॉर्म्युला आहे तर πr²h. राईट, πr²h. त्यामुळे काय होणार आहे तर 22/7 इंटू, आता आपण आर काढलेला आहे 21, आता ते काय 2 टाइम्स लिहू शकतो 21 × 21. आता छोटा नंबर असेल तर डायरेक्ट आपण त्याचा स्क्वेअर घ्यायचा. आता हा मोठा नंबर आहे त्यामुळे इंटू लिहूया आपण, इंटू एच, आणि एच आपल्याला किती दिलेला आहे तर 25. आता 7 ह्याला डिवाइड करूया. 7 1 × 7 7 3 × 21 म्हणजे नंबर्स कोणते राहतात 22 × 3 × 21 × 25. ओके, आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती होणार आहे तर 22 3 किती 66 होत आहे इंटू 21 × 25. ओके, आता आपण काय ह्याचा आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. ओके, म्हणजेच 21 × 25 बघा किती होत आहे तर 25 1 × 25 25 2 × 50 प्लस 2 केलं म्हणजे किती 52 झालेलं आहे. म्हणजे 66 इंटू ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं 525 होत आहे. राईट, म्हणजेच किती होत आहे तर आता आपण ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करून बघूया. 525 इंटू 66 6 5 30 6 2 × 12 प्लस 3 केलं 18 झालं. राईट, आणि 6 5 30 प्लस 1 केलं 31 झालं. ओके, 2 मिनिटं. 6 5 30 3 कॅरी ओव्हर आलं 0 आलं. 6 2 × 12 प्लस 3 केलं इथं 15 येते. ओके, 2 मिनिट मी खालीच करते हे. इंटू 66 6 5 30 केलं 6 2 × 12 प्लस 3 केलं 15 येणार आहे. राईट, आणि 6 5 30 प्लस 1 कॅरी ओव्हरचा म्हणजे 31 येणार आहे आणि 0. आता तुम्ही बघितलं तर हे नंबर सेम आलेले आहेत त्यामुळे इथंही नंबर सेम ॲज इट इज येणार आहेत. म्हणजे मल्टिप्लिकेशन केलेले काय 0 5 1 आणि 3. आता याचं आपण ॲडिशन करूया. 0 5 5 प्लस 1 6 झालं 3 प्लस 1 4 झालं आणि 3. ओके, नंबर्स म्हणजे हे किती आलेले आहेत 3 4 6 5 0 म्हणजेच 34,650. राईट, आणि आपलं काय व्हॉल्यूम आहे हे त्यामुळे ह्याचं युनिट काय येणार आहे तर सेंटीमीटर क्यूब किंवा cm क्यूब सेंटीमीटर. ओके, तर स्टुडंट्स अशा पद्धतीने बघा आपलं आता काय
प्रॅक्टिस सेट 16.3 फुल काय शिकून सॉल्व झालेलं आहे. ओके. आणि तुम्ही प्लीज माझे असेच व्हिडिओज बघत राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.